राजस्थान आज आपल्याला वाळवंट झालेलं दिसतं। कधी काळी राजस्थान हे अगदी हिरवगार वाळवंट नव्हतं, हिरवगार होतं अगदी आपल्या सह्याद्रीसारखं। आज करोडो लाखो वर्ष होत होत आज त्याचं राजस्थानचं पूर्ण सपाट झालेलं आहे। आणि हे या तापमान वाढीचे परिणाम असतात, हळूहळू होतात पण सपाटच होऊन जाते। आणि आणखी एक गोष्ट, डायनासोर या पृथ्वीवर होता याबद्दल कोणाला शंका आहे? शंका आहे का कोणाला की डायनासोर तुम्ही दादा सांगत आहे ती गोष्ट खोटी आहे, डायनासोर वगैरे नव्हता? आहे कोणाला शंका? नाही ना। डायनासोर नुसतं एक होता काय? जसे आपण मानव आहोत ना, असे करोडो डायनासोर होते आणि 250 मिलियन वर्ष या पृथ्वीवर राज केला आहे त्यांनी। त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही प्राणी पक्षी पशु नव्हते। त्यांचे पार्ट्स भरपूर होते, त्यांचे जाती भरपूर होत्या, पण त्यांचं राज्य होतं। आज डायनासोर आहे, संपला ना। या पृथ्वीवर 5 वेळा महाविनाश महाप्रलय झालेला आहे आणि हा 6वा महाप्रलय, ज्याच्यामध्ये कोणते तरी नाही कितीतरी जीव संपून राहिले, नेहमीसाठी संपून राहिले। भारतात चित्ता उरलाय का? भारतात चित्ता उरलाय? व्हाईट कलरचा चित्ता विदेशातून आणला, तोही मेला, तो इथल्या वातावरणात टिकूच शकला नाही, बरोबर। पृथ्वीवर जेव्हा जेव्हा जास्त अतिप्रमाणात हानी होते तेव्हा कोणते ना कोणती जीव ही पृथ्वी उलथापालथ करून संपवून टाकते। आणि ही 6वा महाप्रलय येते आहे, याच्यात मानवच संपणार आहे। या पृथ्वीवर मानव होता याचे अवशेष येणाऱ्या काळात फक्त खोदल्यावर दिसतील, अशी परिस्थिती आलेली आहे। ओके, हा एक संदेश फक्त तुमच्यापर्यंत आणणं मला जरुरीचं होतं। यूट्यूबवरती आचार्य प्रशांत हे अवश्य सर्च करा आणि तुमच्या जीवनातला कोणताही प्रश्न असेल त्यांचे जे यूट्यूब चॅनल्सवरती व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल। काम कोणतं निवडावं, आयुष्य कसं जगावं, माझ्या आयुष्यात तणाव आहे, मी घरच्या कोणत्या समस्येने खूप त्रासलेलो आहे, असे अनेक प्रश्नांवरती ते बोलत आहेत। एवढी एक फक्त विनंती आहे माझी की तुम्ही त्यांना ऐकलत तर कदाचित जीवित असताना एखाद्या व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करतोय तर ते आपल्यासाठी करतोय हे तुम्हालाही कळेल आणि तुमच्या जीवनात बदल होईल। आज माझ्या दहाडण्यामध्ये, याला दहाडणं म्हणू शकता ना, तुम्ही म्हणू शकता ना, मग मी आज दहाडतो आहे, हे माझ्या जीवनातलं मला असं वाटते सर्वोत्तम गोष्ट आहे। आणि तुम्हाला दहाडताना पाहूनच मी तुमच्याकडे आलो आहे। मी इथे इतर कोणत्याही तरुणांशी बोललेलो नाही, कारण मला दहाडणारे तरुणच दिसत नाहीत आणि जिथे दहाडणारे दिसतात त्यांच्याशी संवाद साधायची माझी खूप इच्छा असते। मुलींना एक शेवटला संदेश मी देतोय, कृपया जॉबवर लागा आणि स्वतःचे पैसे स्वतः कमवून 2 टाईमचं अन्न खा, कारण जीवन त्याला म्हणतात जेव्हा तुम्ही स्वतःच्या भरोशावर 2 भाकरी खाता। नवऱ्याच्या भरोशावर 2 भाकरी खाणे याच्यासारखी गुलामी नाही। आणि सावित्रीमाई फुलेंनी स्वतःच्या बळावर तुम्हाला पूर्ण जीवन झिजवून जे शिक्षणाचा अधिकार दिला तो यासाठी नाही की तुम्ही किचनमध्ये जाऊन नवऱ्यासाठी फक्त 2 टाईम जेवायची सोय लावावी, यासाठी नव्हतं ते। त्यांनी महिलांना संघर्ष करायसाठी बाहेर पडता यावं म्हणून संघर्ष केला होता। तुम्ही शिक्षणासाठी बाहेर येता आणि पुन्हा किचनमध्ये जाता। तुम्ही जर शिकल्या नाही तर एकट्याच्या भरोशावर प्रगती नसते, गाडीचे दोन्ही चाकं चालावी लागतात, त्यावेळेस प्रगती होते। धन्यवाद। जागतिक तापमानवाढीबद्दल मी तुम्हाला जी संदेश देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल थोडेसं विचार करा आणि तुमच्या जीवनात होईल तो बदल करा, हाच एक संदेश देतो। तुमच्या सर्व मंडळींचे आणि तुमचे मनापासून आभार। धन्यवाद।